मित्रांनो, आज आडाच्या वाडीसारखं गाव इतक्या 2050 मध्ये जगतंय ना. आमच्या गावाची हालत काय आहे? आम्हाला साधा रस्ता पण नाही, लाईट पण नाही, आणि पिण्याचं पाण्याचं तर सोडाच. आम्ही स्वतः होल बोर मारून घेतलंय पाणी. हा काय? तुला एवढं कळत नाही रात्री चिडचिड झाली काल किती मला माहितीच नाही रात्री पाऊस आला होता. माहित नाही तुला काय माहिती असत. मित्रांनो, भरपूर उशीर झालाय आणि त्यात मध्ये आमची गाडी रुतून बसली तळ्यात. मित्रांनो, ह्या आमच्या तळ्याला एक पूल पाहिजे. आणि नेहमी आता पावसाचं जर पाणी आलं तर आम्हाला तिकडून पलीकडून पण रोड नाही, लय लांबून जावं लागतंय. आणि 4 चाक्या गाड्या येणं तर मुश्किलच आहे. दुधाची पण गाडी येत नाही आमच्या इथं. दूध घालायसाठी ह्या तळ्यातून ह्या चिखलातून जावं लागतंय सध्या, तिकडच्या रोडला, मेन रोडला. आणि गाड्या पण येत नाहीत, काय नाही होत. तर आमची सरपंचला एकच विनंती की आमच्या तळ्याला रोड पाहिजे. तर मित्रांनो, ही खांबाची तार दिसत असेल तुम्हाला, ही जी खांबाची लाईन आहे, आमची 5 घरांची वस्ती आहे. आणि आम्ही स्वतः पदरनं पैसे भरून लाईट घेतलेली. आणि आम्ही लाईट घेतली आणि त्या खांबावरती ह्यांनी साधं बल्ब सुद्धा टाकले नाहीत. निवडणुकीला जवळजवळ 3 वर्ष झालेत आणि एकही बल्ब टाकलेला नाही आमच्या खांबावरती. फक्त सुरुवातीला जेव्हा मत मागा आली होती तेव्हा म्हणली होती बल्ब टाकू, आणि त्यानंतर 1-2 महिन्यांनी टाकले होतं बल्ब. ते बल्ब 1 वर्षाच्या आतच बिघडलं. आणि आमच्या घराचं जे बल्ब आहेत घरातलं, ते किती 7-8 वर्ष झालं चालूच आहेत. आणि हे बल्ब बिघडून सुद्धा आम्ही त्यांना तक्रार देऊन सुद्धा पण त्यांनी बल्ब टाकलेले नाहीत खांबावर. त्यांचं अजिबात लक्ष नाहीये. मुडाळ्याच्या सरपंचाला एकच विनंती आहे की हे तळ्यातून आम्हाला तळ्यातून रोड पाहिजे, पूल पाहिजे आम्हाला. जर होत असेल तर बघा, नाहीतर मग पुढं बघू आपण काय होईल ते. तर मित्रांनो, बघा किती गाडी राहून बसली चिखलात. आणि ह्या मुलीला शाळेत जायला उशीर झालाय. शाळा ऑलरेडी भरली, पण ही गाडी राहून बसल्यामुळं शाळेला जायला उशीर होतोय. पुढचं जात पूर्णपणे काय झालं बघा पुढचं जात. तर मित्रांनो, ह्या राड्यातून कशी गाडी बाहेर काढलेली हे बघा. आपण नाही घेतली. ही बघा चप्पल, हे बघा हात चिखलाने भरून बसल्यात. ती बघा चप्पल. कसं जायचं आम्ही या रस्त्यातून आता तुम्हीच सांगा. आणि तुम्ही म्हणत असाल तुम्हाला ह्या रस्त्याने गाडी कोणी घालायला सांगितली होती, पण आम्हाला पाऊस रात्री थोडासा झाला होता. आणि काल संध्याकाळी आम्ही इथूनच गाडी नेली होती, पण तेव्हा गाडी रवली नव्हती. आणि आम्हाला वाटलं की आता रवणार नाही, पण एकाच चळकमुळं पण तिथली माणसं जाऊन देत नाही तर आपल्याला रस्ता बंद केलेले आहेत, कळलं का? आमचा तिकडचा पण रस्ता बंद केलेला आहे. आम्हाला पर्याय नसल्यामुळे आम्ही ह्या रस्त्यातून गाडी आणली आणि आमचं हे हाल झाले. तर ह्याला सर्वस्व जबाबदार कोण, तुम्हीच सांगा. मित्रांनो, आज आडाच्या वाडीसारखं गाव इतक्या 2050 मध्ये जगतंय ना. आमच्या गावाची हालत काय आहे? आम्हाला साधा रस्ता पण नाही, लाईट पण नाही, आणि पिण्याचं पाण्याचं तर सोडाच. आम्ही स्वतः होल बोर मारून घेतलंय पाणी. इतकं म्हणजे तरी काहीच ग्रामपंचायतीचा आम्हाला साथ नाही. मत मागाय तेवढी येतात या. जेव्हा मत मागायची वेळ येते तेव्हा कसं त्यांना हा रस्ता दिसतो, आणि कसं काय आमच्या घरापर्यंत पोहोचतात मत मागायला. मग मतदान झाल्यावर, निवडणूक झाल्यावर, पद मिळाल्यावर मग का रस्ता दिसत नाहीत का? लोकांच्या घरोघरी जाऊन समस्या विचारत नाहीत का? भेटीगाठी होत नाहीत? ह्याचं मला उत्तर हवंय. काय सांगशील सरपंचाशी? सरपंचाला एकच माझी विनंती आहे की जर म्हणजे विनंती नाही करत, डायरेक्ट ऍक्शनच आहे. सुनेत्रा ताई अजितदादा पवारकडे ही आम्ही कंप्लेंट घेऊन जाणार आहे. आम्ही आता गप बसणार नाही.